जय हिंद मित्रांनो, महाराष्ट्र शहापूर समृद्धी वन विभाग ट्रॅकच्याबद्दल तुम्हाला लय मोठे अपडेट देणार आहे। पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, तुमच्या लय फायद्यासाठी आहे। थोडी मोठी व्हिडिओ आहे पण तुमच्या लय फायद्यासाठी आहे। ठीक आहे मित्रांनो, बघा मित्रांनो, तुम्ही तर लय भरपूर व्हिडिओ बघितली असेल, पर मी सकाळपासून इथं इन्फॉर्मेशन घेतलावले का मला एवढा माहिती पडलेला इथं की पहिले तर भिवंडीमध्ये ट्रॅक होता पोरांचा, त्याच्यानंतर आता शहापूरला गेला आणि शहापूरमध्ये मित्रांनो इथं 2 ट्रॅक आहेत। समृद्धी जे 2 ट्रॅक आहेत ना, ते हायवेला म्हणजे वन साईड ना, बाजूला पण एक वन साईड आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे का तिथे गेल्यानंतर तुम्हाला माइंडमध्ये तुम्हाला हे पाहिजे का हा रनिंग कुठून स्टार्टिंग होणार आहे, फिनिशिंग कुठून होणार आहे। तर तुम्ही रनिंगमध्ये टाईम लवकर मायनस करणार। जर तुम्हाला फिनिशिंग नाही स्टार्टिंग मुवमेंट माहीत असणार नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते। पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला ते स्टार्टिंग तर माहीतच पडणार, पण फिनिशिंग तुम्हाला माहीत असायला पाहिजे। ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा गोष्टी पूर्ण मी सांगणार आज। तर व्हिडिओ मोठी आहे, तुम्ही बघत राहा ना। तुमच्यासाठी मी छोटी छोटी गोष्ट पण याची सांगणार आहे का तुम्हाला रनिंगसाठी लय फायदा होणार पण आहे। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ हा पूर्ण बघा। ट्रॅकची मी जेवढे व्हिडिओ काढत लावले गाडीने, ते बघा तो व्हिडिओ साईडला रस्ता कसा आहे कसा नाही आहे, चढ उतार आहे का काय आहे, ते व्हिडिओ बघा। स्किप करून तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते। जर भरती क्वालिफाय करायची तर ट्रॅक नीट प्रमाणे त्याचा इन्फॉर्मेशन घ्या, तुम्हाला लय फायदा होऊ शकते। ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ बघा ना। अजून तुम्हाला गोष्ट मी सांगतो। ठीक आहे मित्र, बघा गोष्ट ही आहे का तुम्ही भरतीचे 1-2 दिवस अगोदर इकडे तुम्ही आले तर तुम्हाला लय फायदा आहे, म्हणजे भरपूर फायदा आहे। तुम्ही या इथं 1 दिवस अगोदर कुठंतरी रूम घेऊन राहा, कुठंतरी तुम्हाला लय फायदा आहे। जे लांब लांबचे आहेत पोरं, का की जेव्हा तुम्ही येणार इथं जेव्हा दिवस तुमची रिपोर्टिंग टाईम असेल तर बघा मित्रांनो, इथं सकाळी रनिंग होणार आहे। तुम्ही विचार करू नका का दुपारी रनिंग होतील, संध्याकाळी रनिंग होतील। इथं संध्याकाळी दुपारी रनिंग होणारच नाही। इथं कर्मचाऱ्यांना विचारलं तर ते सांगितले का बघा उन्हात रनिंग होणार नाही, इथं बोललेत का ते फक्त सकाळीच रनिंग होणार आहे ना। तुम्ही एवढी शक्यता ठेवा का मला इकडं लवकरच लवकर पोचायचं आहे ना, मला इथं येऊन इन्फॉर्मेशन पूर्ण स्वतःने घ्यायचं आहे। कोणाचं तुम्ही काही ऐकून इकडं तिकडं जाऊ नका, तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते। ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला जे गोष्ट आहे ते खरी गोष्ट तुम्हाला सांगतो। तुम्हाला कोण रिअली व्हिडिओ तुम्हाला हे सांगणार नाही का तुम्ही असं या तसं या तिकडं जा इथं राहा, तुम्हाला काय क्लिअर तुम्हाला डिटो कोण सांगणार नाही। मी जे सांगतो ते नीट ऐका। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः इथं 1-2 दिवस अगोदर या राहा। जर रनिंग क्वालिफाय करायची असेल, जर स्वतःला काय करायचं असेल तर 1-2 दिवस अगोदर येऊन इथं काय ना काय तुम्हाला बघायला लागेल, तेव्हा तुम्हाला एक ग्राउंडची तुम्हाला माहिती भेटणार आहे मित्रांनो। का की इथली पोरं जे ग्रामीणचे जे स्वतः इथे स्थानिक आहेत ते इथं येऊन स्वतः रनिंग करतात। तर तुम्ही जे लांब लांबचे तुमची ठीक आहे, तुमची लेखिंगमध्ये नंबर जास्त उचललेले असेल मित्रांनो, बघा फिजिकली पण तुम्हाला पाहिजेत। जर मेरिटमध्ये तुम्हाला बसायचं आहे तर तुम्ही इकडे येऊन थोडा इन्फॉर्मेशन घ्यावे। नाही समजत तर मला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला एकदम क्लिअर डिटो तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहीन ना, सांगत राहीन तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं आहे। मित्रांनो, तुम्ही इकडं बघा रनिंग करता, पण प्रॅक्टिस हार्डवर्क करता, पण तुम्हाला कोण चांगली गाईड करत नाही। मी गोष्ट हे सांगणार आहे तुम्हाला का तुम्ही रनिंगचे 1 दिवस अगोदर तुम्ही काय करू नका, रेस्ट घ्या ना। त्याचे रनिंगचे दुसरे दिवस अगोदर म्हणजे 1 दिवस गॅप सोडून ना, त्याचे म्हणजे समजा 16ला ग्राउंड आहे तुमचा तर 14ला तुम्ही हार्डवर्क करा ना, 15ला रेस्ट घ्या। मग तुम्ही या इथं तुमचं जे टार्गेट आहे ते टार्गेट कंप्लीट करा। 5 किलोमीटरचा इव्हेंट आहे, स्वतःचा टाईम इथं द्या बेस्ट ना। तुम्ही हे चुक्या करू नका का माझं 16ला ग्राउंड आहे तर 15ला मी इथं येऊन लय भरपूर रनिंग केली, लॉंग रनिंग। बघा 1 दिवस तुम्हाला रेस्ट पाहिजेच, हे चुक्या करू नका। तुम्हाला कोण एवढं पर्सनली कोण सांगणार नाही, तुम्हाला कोण असं पण सांगेल का 2-3 दिवस रेस्ट कर, हे चुकीचं आहे। 2-3 दिवस रेस्ट नसतात, 1च दिवस फक्त बॉडीला रेस्ट पाहिजे। तर मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा का तुम्हाला डाएट समजत नसेल का माझी जेव्हा रनिंग असेल तर मला 1-2 तास अगोदर मला काय खायचं काय नाही खायचं आहे, तुम्ही मला कमेंट करा। मी तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला छोटी सांगेन का तुम्हाला धावताना तुमचं पोट पकडून यायला नाही पाहिजे। कधी कधी तुम्ही धावता तुमचं पोट पकडून येते, छाती भरून येते, हातपाय भरून येतं, तुम्हाला समजत नाही तर मला कमेंट करा। का तुम्हाला अशी मी ट्रिक सांगणार का तुम्हाला पुढे जाऊन लय त्याचं प्रॉफिट होणार। ठीक आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही शेवटपर्यंत, का तुम्हाला तुमच्याच फायद्यासाठी आहे। का की लॉंग आहे ठीक आहे, पण मी इन्फॉर्मेशन जे सकाळपासून घेतलेले हे व्हिडिओमध्ये मी पूर्ण टाकून दिलेले आहेत। ठीक आहे मित्र, अजून पुढं बघत राहा व्हिडिओ ना। तुम्हाला चला मी स्टार्टिंग मुवमेंट आहे जिथं मी तिथं जाऊन पण तिथं तुम्हाला मार्किंग दाखवतो, ती मार्किंग बघा ना मित्रांनो। बघा तुम्ही एवढे लांबतून येतं संघर्ष करतात, एवढं लक्षात ठेवायचं आहे का मला ही भरती क्वालिफाय करायचीच आहे
जर तुम्ही स्वतःचा पैसा वेस्ट करता, इथं तिकडे लावता, आईबाबाचे पैसे लावता, तर एवढं लक्षात ठेवायचं आहे का मला जर माझे 2 पैसे एवढं ट्रॅव्हलिंगमध्ये गेलेत, इथं माझे राहण्यामध्ये गेलेत, कुठेही म्हणजे तुम्ही येऊन कुठं रूम घेऊन राहता, तर जेवढं तुम्ही कष्ट सहन करता तर तेवढा विचार करायचा का मला काय ना काय इथं क्वालिफाय करून जायचंच आहे. कोणी असो, सर्व पोरं मिडल क्लासचेच असतात जे तयारी करतात, कोण हाय क्वालिटीचं नसते. तर तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ. जैन मित्रांनो, शहापूर ग्राउंड तुम्हाला काय इन्फॉर्मेशन देणार आहे, तुम्ही नीट ऐकावे. बघा, इथं मांडव टाकत लावले, 16 तारखेपासून इथं रनिंग चालू होणार आहे ना. तुम्हाला मार्किंग दाखवणार आहे, तुम्ही मार्किंग पण बघा, या पूर्ण ट्रॅक पण दाखवणार आहे. बघा, मार्किंग हीच आहे, इथूनच स्टार्ट होणार आहे ना. तुम्ही हे विचार करू नका ते साईडला पण रनिंग होणार, वन साईड रनिंग होणार आहे, फक्त हेच ट्रॅकवर रनिंग होणार आहे, त्याच्यावर रनिंग होणारच नाही. आम्हाला कर्मचारी भेटलेले होते, आज मांडव पण टाकायची सुरुवात केलेली आहे. 16 तारखेपासून इथं रनिंग स्टार्ट होणार आहे. इथूनच स्टार्टिंग आहे ना, तिथून 2.5 किलोमीटर फिनिशिंग आहे. तर तुम्हाला ट्रॅकचं पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे ना. रनिंग करताना तुम्ही काय चुक्या करू नका. बघा, तुम्हाला छोटी छोटी गोष्ट सांगणार आहे का तुम्हाला चढणीवर धावायचं कसं, चढणीवर धावायचं कसं नाही. काही पोरं काय करतात, 2.5 किलोमीटर 7:30 मध्ये मारतात, 7:50 मध्ये मारतात. ठीक आहे, त्यांची कॅपॅसिटी झालेली असते, त्यांची हॅबिट असते, पण तुम्ही चुक्या करू नका. जर तुम्हाला रनिंगची काय गोष्ट समजत नसेल, आम्हाला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सांगत राहीन, तुम्हाला रनिंगचं ट्रॅक दाखवतो. ठीक आहे. बघा मित्रांनो, हा ट्रॅक आहे ना, तो दुसरा ट्रॅक आहे, त्याच्यावर रनिंग होणार नाही, ह्याच्यावरच रनिंग होणार आहे. तुम्ही लक्ष ठेवा का 2.5 किलोमीटर इथून स्टार्टिंग होणार आहे ना. तुम्हाला ते मार्किंग दाखवलेली आहे, ते काल संध्याकाळी टाकलेली होती ती मार्किंग. तर तुम्ही एवढी शक्यता ठेवा का मला फक्त 2.5 किलोमीटर जाऊन रिटर्न पण यायचं आहे. पण इथं थोडं चढ उतर पण आहे, पण ट्रॅक लय मस्त आहे ना. इथं बघा, ट्रॅकला लय स्वच्छता केलेली आहेत, पूर्ण इथले खडे काढलेले आहेत. तर 16 तारखेला तुम्ही हा विचार करा का दुपारी तर रनिंग होणार नाही. आम्हाला कर्मचारी भेटलेले होते, हे गोष्ट सांगितलेली का इथं रनिंग मॉर्निंगलाच होणार आहे ना. तुम्ही एवढी रनिंग हार्ड करू नका का तुम्हाला पुढे जाऊन भरतीला प्रॉब्लेम होऊ शकते. तर इथं रनिंग मॉर्निंगलाच होणार आहे. तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस केली तेवढीच प्रॅक्टिस करा ना. हा पूर्ण ट्रॅक बघा, तुम्हाला पूर्ण ट्रॅक मी दाखवणार आहे. बघा, इथं पूर्ण स्वच्छ करत लावलेत बघा गाड्याने. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा तुम्ही. मी तुम्हाला फिनिशिंगला नेत लावले ना, फिनिशिंग पूर्ण तुम्हाला दाखवणार ना. तिथं पण तुम्हाला 2 गोष्ट मी सांगणार आहे. ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा, स्किप करू नका. स्किप केलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुमचाच प्रॉब्लेम आहे. माझा फक्त हेच काम आहे का तुमचं मला चांगलं होणार, फक्त हे व्हिडिओ माझा बनवायचा उद्देश होता. तर तू व्हिडिओ पूर्ण तुम्ही ट्रॅक बघत राहा का ट्रॅक कसं आहे. मी त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत लावला मी. ठीक आहे मित्रांनो, पुढं बघत राहा व्हिडिओ. मित्रांनो, ते साईडला तो रोड दिसत असेल तुम्हाला जाताना. बघा मित्रांनो, हा व्हिडिओ मी का बनवत लावले, ते साईडला बघा एक ट्रॅक दिसते. पहिले काय होता का ते ट्रॅकवरून रिटर्न होता, पण आता कॅन्सल केलेले आहेत. हे अपडेटमध्ये हे आलेलं आहे का जे ट्रॅकवरून मी चाललेलो आहे व्हिडिओ काढत, ते ट्रॅकवरून जायचं आहे ना, ते ट्रॅकवरून रिटर्न जायचं आहे. हा ट्रॅकवरून एक तुम्हाला लय मोठी उतरण पडणार ना, येताना तीच चढण तुम्हाला पडणार. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला लय मोठा याच्यात फायदा पण होणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ बद्दल काय माहिती भेटत असेल तर व्हिडिओ थोडा शेअर करा का दुसऱ्यांना ही व्हिडिओ, त्यांचं पण हा व्हिडिओबद्दल त्यांना पण थोडा मदतगार भेटायला पाहिजे. तुम्ही फक्त स्वतःचं बघू नका, तुमचे जोडीदार ते असतील मित्र, हा व्हिडिओ त्यांना पण दाखवा का त्यांचा पण छोटासा हेल्प व्हायला पाहिजे. मी त्यांच्यासाठी पण व्हिडिओ बनवले का की तुमच्यासाठी हे व्हिडिओ पोचलेली असेल तर त्यांचा पण व्हिडिओ शेअर करा का त्यांना पण व्हिडिओ बघायला पाहिजे. ठीक आहे मित्र, पुढं बघत राहा तुम्ही व्हिडिओ. मी शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहीन. व्हिडिओ थोडी मोठी आहे पण पूर्ण इन्फॉर्मेशन चांगली आहे. बघा, रस्त्यावर काम चालू आहे, जिथे जिथे खड्डे ते खड्डे भरत लावलेत. बघा, जेवढे खड्डे ते सर्व खड्डे भरत लावलेत ना. जे पण लांबचे ते एवढी शक्यता ठेवा का मला 1-2 दिवस अगोदर इथे यायचं आहे. नाही तर तुम्ही भरतीचे 1-2 दिवस अगोदर आले तुम्हाला लय फायदा आहे, नंतर आले तर तुमचा लय लॉस होऊ शकते. काही तो मॉर्निंगला रनिंग होणार आहे, दुपारी रनिंग होणार नाही. आम्हाला कर्मचारी सांगितले तर दुपारी तर रनिंग होणारच नाही. तर तुम्हाला जे रिपोर्टिंग टाइम दिलेली असेल तुम्ही 1-2 तास अगोदर पोहोचा इथं. बघा, हा उतरण आहे, येताना हा पूर्ण उतरण आहे, तुम्हाला जाताना ही चढण पडल. तर हा लक्षात ठेवा का जर उतरण पडतं तर तिथं टायमिंग तुमचं मायनस होणार, पण जाताना तुमचं टाइम प्लस होऊ शकते.
मित्रांनो बघा, हीच उतरण आहे. हीच उतरण लय मोठी उतरण आहे. तुम्हाला फक्त इथं काय करायचं आहे, फक्त तुम्ही रनिंग केलेली असेल इथं तुम्ही खेचूच नका. उतरणला तुमचं पाय आपोआप पलतात. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, पाय लांब लांब स्टेप टाकायची इथं न. थोडं इथं तुम्हाला टाईम इथं मायनस करायचे, का की तुम्हाला हे चढणे येताना तुमचा टाईम थोडं प्लस होणार. तर हा उतरण नीट बघा. हा उतरण पूर्ण खालपर्यंत आहे न, मोठी उतरण आहे. हाच उतरण आहे. पूर्ण व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. फिनिशिंगला तुम्हाला आता नेत लावले मी. हे टर्निंग पॉईंट आहे, तिथं थांबवा. बघा मित्रांनो, आता आम्ही फिनिशिंगला पोचलेलो. समोर फिनिशिंग आहे आपली, तीच फिनिशिंग आहे समोर ना. आता तिथं फिनिशिंगला मी तुम्हाला काय अशी गोष्ट सांगणार आहे, ते तुम्ही नीट ऐका, का तुम्हाला पुढं लय त्याचा फायदा होऊ शकते. ठीक आहे मित्रांनो. बघा इथं दगड लावलेले आहेत. इथंच संध्याकाळी आज मार्किंग करणार आहेत. तुम्ही लक्षात ठेवा का इथूनच हाच रोड आहे. रिटर्न इथूनच यायचं ना, रिटर्न इथूनच जायचं आहे. तुम्हाला ते रस्त्यावर नाही जायचं. बघा तो रोड बंद आहे, का की इथं काम चालू आहे. ते एक रोड बंद केलेत, एक रोड चालू आहेत. हा लक्षात ठेवा. हा टर्निंग पॉईंट इथंच आहे. इथून रिटर्न तुम्हाला जायचं आहे. 2.5 किलोमीटर इथं तुमचं फिनिशिंग होणार ना. 2.5 किलोमीटर इथून तुमचं स्टार्टिंग होणार. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवा. आम्हाला कर्मचारी भेटलेले होते. तर तुम्ही चुक्या करू नका. रनिंग करताना तुम्ही काय चुक्या करता, का तुमची रनिंग इम्प्रूव्ह नाही होत, काय नाही होत. तुम्ही लय दिवसात रनिंग करता, तुम्हाला ट्रॅकची माहिती नसते, रनिंग कशी करायची. पण बघा, एका दिवसात तुम्ही एवढं हार्ड वर्कआउट करू नका, का तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते. तर रनिंग करताना हा जे ट्रॅक आहेत बघा, तुम्ही मधून धावा. वन साईड जाऊ नका, का की इथं खाली बघा थोडं रस्ता चढ उतर आहे. वन साईड जर तुम्ही फ्लॅट फूट धावता, तर एका पायावर तुमचं जास्त प्रेशर जाते, एका पायावर कमी प्रेशर जाते. मग तुम्ही दमून जाता. तुम्हाला इंजुरी व्हायचा चान्स पण असते. तर एवढं लक्षात ठेवा, की समोर येताना एक उतरण पण आहे ना, जाताना चढण पण आहे. तर एवढं लक्षात ठेवा, का मी जर 8 मिनिटात येतो, 8.5 मिनिटात येतो, 9 मिनिटात येतो, तर मी जर 10 मिनिटात पण येतो, तर मला जायचं, मला 30 सेकंड मायनस करायचं आहे. येताना तुम्हाला 30 सेकंड प्लस झालं तरी चालेल. 8.5 मिनिटात आलं तरी चालेल. तर तुम्ही जाताना 8 मिनिटात जायचं, तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे ना. तुम्ही फिनिशिंग करताना एवढं लक्षात ठेवा, तुम्ही फक्त स्टेप धावा. इथं खेचतान करू नका, का की इथं चिप लावणारे पाय आहेत. तुम्ही एका दुसऱ्याला बघून रनिंग करू नका, तर तो पुढे निघून गेला तर मी पण पुढे निघतो. एकामेकाला मागं पुढे करतील, तुम्ही दमून जातील. हे लक्षात ठेवा ना. अजून तुम्हाला काही वर्कआउट तुम्हाला समजत नसेल, का मला डाएट काय करायचं, डाएट नाही काय करायचं आहे, मला मेसेज करा. मी कमेंट सेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगतो, का तुम्हाला काय डाएट करायचं आहे, तर ते दिवस मला काय करायचं, काय नाही करायचं आहे. काही पोरं काय करतात, चुक्या करतात. का आज माझी रनिंग आहे, समजा तुमची 16 तारखेला रनिंग आहे, तर तुम्ही काय करता, 2-3 दिवस रेस्ट घेता. हे रॉंग आहे. एक दिवस फक्त रेस्ट घ्यायचं तुम्हाला ना. जर 16ला रनिंग आहे, तर आज समजा 14 तारीख आहे, तर तुम्हाला आज हार्ड वर्कआउट करायचं आहे, रॅपिटेशन मारायचे आहेत. एवढी रनिंग करायची आहे. जे पोरं इथं राहतात, ते इकडं ट्रॅक येऊन रनिंग करतात. तर तुम्ही पण जर मातीवर रनिंग करत असाल, तुम्हाला लय बेटर आहे. मातीवरून तुम्ही रस्त्यावर येता, तर त्याचा फायदा तुम्हाला भेटू शकते. का की इथं तुमचं पाय जम्प करतात, मातीवर पाय जम्प करत नाही. ठीक आहे. अजून लक्षात ठेवा, का जेव्हा तुमची रनिंग असेल, मॉर्निंगला रनिंग होणार आहे 16 तारखेला, तेवढं लक्षात ठेवा, का तेवढीच तुम्हाला डाएटवर राहायचं आहे. 15 डाएटवर राहायचं आहे, 16 तारखेला यायचं. हे नाही का हेवी चीज खायचं नाही. तुम्ही ते लिक्विड बाहेरचं खानपिन ते बंद करा तेवढीच. ते काही जण तर रेड बुल काय ना काय वेगळं बाहेरचं लिक्विड घेतात. घेऊ नका. ज्यूस घेतले तरी चालेल. हेवी गोष्ट काय घेऊच नका खाताना. नॉर्मली लाईटली जेव्हा तेवढीच. मॉर्निंगला रनिंग झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर जे खायचं ते खा, काय हरकत नाही. पण भरतीच्या अगोदर तुम्ही पोटभर खाऊन घेतलं, तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते. पोट भरून धावताना पोट तुमचं दुखू शकते. तेवढं लक्षात ठेवा, का तेवढीच मला डाएटवर राहायचं आहे. ठीक आहे.
थँक्यू. आणि अजून तुम्हाला काही व्हिडिओ बघायचे असेल तर आम्हाला कमेंट करा. तुम्हाला ते बद्दल तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईन. थँक्यू.